जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो। जर मुले असतील 1ली ते 7वी मध्ये जर शिकत असतील तर त्यांच्यासाठी सरकार हे अनुदान देते। तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणते लागतील, अर्ज कुठे करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही गुगलवरती यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली असेल, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। मी इथं लिंक डायरेक्ट पेस्ट करतो, त्यानंतर ही लिंक ओपन करतो। तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे येऊ शकता आणि यामध्ये न्यू क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजे जेव्हा तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केली त्यावेळी तुम्हाला एक इमारत बांधकाम कामगार विभागाकडून एक कार्ड दिले असेल, त्या कार्डवरती तुमचा नोंदणी क्रमांक हा असेल, तो नोंदणी क्रमांक इथे टाकायचा आहे। टाकल्यानंतर क्लिक इफ अप्लाय फॉर एनी डेथ रिलेटेड स्कीम, म्हणजे जर बांधकाम कामगाराचा मृत्यू झालेला असेल त्या मृत्यूसाठी सुद्धा अनुदान मिळते, तर त्या बाबतीत असेल तर तुम्ही इथे चेक करायचे। आता आपल्या मुलांसाठी स्कॉलरशिप पाहिजे आहे, शिष्यवृत्ती पाहिजे, म्हणून आपण इथं प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता बांधकाम कामगार कार्ड काढण्यासाठी, त्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। OTP हा लेट येतो, जर नाही आला तर पुन्हा रिसेंड करायचा आहे। असे 1 ते 2 वेळेस केल्यानंतर OTP हा तुम्हाला येत असतो। OTP आल्यानंतर तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथं तुमची सर्व प्रोफाईल ही इथं दिसणार आहे। त्यानंतर इथे तुमची पर्सनल डिटेल्स, मोबाईल नंबर, मॅरिटल स्टेटस वगैरे, तुमची जन्मतारीख, इथं अशी पूर्ण माहिती दिसणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या बँकेचा IFSC कोड हा टाकायचा आहे। त्यानंतर ऑटोमॅटिक बँकेचे नाव आणि कुठली शाखा आहे ते येणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे। परत एकदा इथं अकाउंट नंबर हा टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे केंद्र निवडायचं आहे। आता तुम्ही ज्या तालुक्यामध्ये नोंदणी केली असेल त्या तालुक्याचं नाव इथे दिसणार आहे। त्यानंतर योजना श्रेणी निवडायची आहे। मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भरपूर अशा योजना असतात, मात्र या व्हिडिओमध्ये आपण 1ली ते 7वी मध्ये शिकत असणाऱ्या मुलांसाठी 2.5 ते 5,000 रुपयेपर्यंत अनुदान कसे मिळवावे त्याबद्दल माहिती बघणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओची सिरीज ही खूप मोठी असणार आहे, म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बांधकाम कामगार योजनेच्या जेवढ्यासुद्धा योजना असतात त्या सर्वांचे व्हिडिओ आपण बनवणार आहोत व आपल्या चॅनलवरती उपलब्धसुद्धा आहे, त्याच्या खाली लिंक ही दिलेली आहे। तर शैक्षणिक कल्याण योजना ह्या ऑप्शनमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर पहिला ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर मुलाचे नाव इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आता मित्रांनो, हे नाव इथे ऑटोमॅटिक येत आहे। येथे तुम्ही जेव्हा बांधकाम कामगार नोंदणी करत होता त्यावेळी तुम्ही मुलाचे नाव किंवा मुलीचे नाव देणे आवश्यक आहे, म्हणजे त्यांचा आधार कार्ड बांधकाम कामगार नोंदणी करतेवेळी नोंदवणे आवश्यक आहे। त्यानंतर ऑटोमॅटिक इथं आधार क्रमांक येणार आहे। त्यानंतर तुमचा मुलगा किंवा मुलगी कितवीला आहे ते इथे सिलेक्ट करायचे आहे। आता 1ली ते 7वी मध्ये असेल तर तुम्ही इथं ते वर्ष 4थी मध्ये असेल तर 4थी असे निवडा। त्यानंतर इथं शाळेचे नाव इथं टाकायचं आहे। आता इथं डेमोसाठी आपण ABC ही शाळा होती, लगेच इथं खाली त्याचे मराठी नाव येईल, तर मराठी नाव बरोबर येते की नाही ते सुद्धा चेक करायचं आहे। त्यानंतर इथं शाळेचा पत्ता, आता इथं आपण निफाड असे इथं टाकूया। तर तुम्ही इथं शाळेचा जो पत्ता असतो तो पूर्ण इथं व्यवस्थित टाकायचा आहे। आपण इथं डेमोसाठी ही सर्व माहिती तुम्हाला भरून दाखवत आहे। त्यानंतर एज्युकेशन, बोर्ड ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंडळ, तर आता इथं शिक्षण मंडळ नाव टाकायचं आहे। पुणे बोर्ड किंवा नाशिक बोर्ड असे इथे टाकायचं आहे। त्यानंतर इथं पासिंग इयर, आता उत्तीर्ण वर्ष इथं तुम्ही टाकायचे आहे, म्हणजे 4थी किंवा 4थीमध्ये असताना वर्ष कोणते चालू आहे ते टाकायचं आहे। तर इथं तुम्ही 2025 टाकू शकता। त्यानंतर इथं डॉक्युमेंट ही अपलोड करायची आहेत। आता ही डॉक्युमेंट तुमच्याकडे एकतर फोटो पाडून ठेवा किंवा PDF करा किंवा PNG, JPG या सर्व फॉर्मॅटमध्ये इथं डॉक्युमेंट ही चालणार आहे। म्हणजे तुम्ही फॉर्म जर मोबाईलवरून भरत असाल तर तुम्ही डायरेक्ट फोटो क्लिक करून हा अर्ज करू शकता। आता आपल्या PC मध्ये आपल्याला अगोदर PDF किंवा JPG मध्ये स्कॅन करावे लागतील आणि त्यानंतर आपण इथं अपलोड करू शकतो। तर मित्रांनो, डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पर्यंत पाहिजे। त्यानंतर तुम्ही इथं पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते मागील
शैक्षणिक वर्षात 75% उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र. आता उपस्थितीचे प्रमाणपत्र हे तुम्ही शाळेतून घ्यायचे आहे. त्यानंतर बोनाफाईडसुद्धा इथं 2 नंबरचे डॉक्युमेंट आहे ते बोनाफाईड आहे. तर हे डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला तुमच्या मुलाच्या शाळेतून भेटणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड इथं अपलोड करायचे आहे. त्यानंतर इथं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचं बँक पासबुकची प्रत इथं अपलोड करायची आहे. आता पासबुक हे अर्जदार यांचे जोडायचे आहे, म्हणजे पाल्याचे इथे जोडायचे आहे. त्यानंतर इथं कागदपत्रे बरोबर आहेत हे इथं टिक करायचे आहे, म्हणजे वरील कागदपत्र ही बरोबर आहे, त्यामध्ये काहीही दुरुस्ती किंवा चुकीची माहिती नाही. यासाठी तुम्ही वरती क्लिक करायचं आहे, इथं टिक करून घ्या. त्यानंतर क्लिक टू लोड विजिटिंग डेट्स, म्हणजे तुम्हाला एक अपॉइंटमेंट डेट ही सिलेक्ट करायची आहे. आता इथं जे लालमध्ये आहेत त्या डेट उपलब्ध नाहीत, बाकी तुम्ही इतर डेट ह्या निवडायच्या आहेत. जसे की इथं आता तारीख आहे 19, तर 19 नंतरच्या या महिन्यामधच्या डेट ह्या एवढ्या उपलब्ध आहेत. तर आपण डेमोसाठी एक कोणती पण डेट निवडूया. तर आपण या डेटला आपण तिथं हजर राहायचे आहे संबंधित ऑफिसमध्ये. आता प्रत्येक तालुक्यामध्ये एक ऑफिस हे उपलब्ध आहे, तर त्या केंद्रावरती तुम्ही जाऊन उपलब्ध व्हायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथं टिक करायचे आहे व सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे. मित्रांनो, इथं जर तुम्ही व्यवस्थित माहिती भरली तरच तुमचा अर्ज हा सबमिट होणार आहे. इथं सर्व डॉक्युमेंट ही अपलोड करायचे आहेत. आता आपल्याला अर्ज हा करायचा नाही, इथं काय काय तुमचं बाकी आहे ते लगेच इथं येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं सबमिट अर्ज हा होणार आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर इथं तुम्ही प्रिंट काढायची आहे आणि ही प्रिंट व तुमच्याकडे असलेली डॉक्युमेंट घेऊन जे तुमचं बांधकाम कामगार केंद्र आहे त्या केंद्रावरती जायचे आहे. तिथं तुमची डॉक्युमेंट पडताळणी होणार आहे. त्यानंतर अर्ज हा मंजूर झाला की नाही याची तुम्हाला माहिती कळवण्यात येईल व त्यानंतर तुमच्या अकाउंटवरती किंवा पाल्याच्या अकाउंटवरती जी काही स्कॉलरशिप आहे ती टाकण्यात येते. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही योजना आहे आणि या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा किंवा अर्ज करायचा असेल तरी तुम्ही खाली आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला नक्कीच अर्ज हे करून देण्यात येतील. मित्रांनो, अशाच प्रकारच्या सर्व योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या गावित टेक्निकल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारची व्हिडिओ तुम्हाला मिळत राहणार आहेत.